अजितदादा बारामतीमधूनच लढणार असं आम्हाला वाटतं, राजे रोहित पवार यांचं हे वक्तव्य आहे। अजितदादांसाठी अनेक मतदारसंघांचा सर्व्हे करण्यात आलाय, मात्र अजितदादांकडे बघूनच 40 आमदार भाजपसोबत गेलेत। रोहित पवार यांचं हे वक्तव्य। अजितदादांसाठी अनेक मतदारसंघांचा सर्व्हे करण्यात आलाय असं रोहित पवारांनी म्हटलंय, तर अजितदादांकडे बघूनच 40 आमदार भाजपसोबत गेले असंही रोहित पवार यांनी म्हटलंय। सर्वे सगळीकडनं झाले असं आम्हाला कळतंय। कर्जत जामखेडमधून झाला आहे, शिरूरमधून झालेला आहे, वाईमधून झालेला आहे, त्याच्याचबरोबर अजून नाशिकमध्ये 1-2 मतदारसंघामधून झालेला आहे। त्यामुळे बऱ्याच ठिकाणावरून सर्वे झालेला आहे, पण सर्वे करणारे सर्वे करत असतात। शेवटी निर्णय हा नेत्याला घ्यावा लागतो। त्यामुळे दादा बारामतीतूनच लढतील असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं। आम्हाला असं वाटत होतं त्यांच्या पक्षाचे नेते अजितदादा आहेत। अजितदादांमुळेच, नाही तर अजितदादांकडे बघूनच 40 आमदार हे भाजप बरोबर महायुतीमध्ये गेलेले आहेत। पटेल साहेबांना बघून गेलेले नाहीत, तिथं तटकरे साहेबांना बघून गेलेले नाहीत, तिथं वळसे पाटील साहेबांना बघून गेलेले नाहीत। त्यामुळे आता हा अधिकार ते व्यक्त करत आहेत, तो त्यांच्या पक्षातला अधिकार असला तरी शेवटी निर्णय हा अजितदादांचा आहे।